नमस्कार. प्रेमाने बोला, धन निरंकार. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. जो विषय अनेकदा आपल्या मनाला छळतो किंवा त्रास देतो. विषय आहे, मला माझं जीवन व्यर्थ का वाटते. हा विचार अनेकदा नैराश्यातून किंवा जीवनाला योग्य ध्येय न मिळाल्यामुळं येतो. तर या विषयाची व्याप्ती काय आहे आणि निरंकारी ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ह्यातून मुक्ती कशी मिळवायची, एक 4 मुद्द्याचा आधार घेऊन हा विषय समजावून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा. प्रेमाने बोला, धन निरंकार. पहिला मुद्दा, जेव्हा आपण आपले जीवन इतरांच्या भौतिक सुखाशी तोलतो किंवा तुलना करतो तेव्हा आपल्याला आपलं जीवन व्यर्थ वाटायला लागतं. जसं की त्याच्याकडे बंगला आहे, माझ्याकडे नाही. त्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे नाही. मी त्याच्यापेक्षा जास्त काम करतो पण माझ्याकडे काहीच नाही. अशा प्रकारच्या विचाराने आपण स्वतःला इतरांच्यापेक्षा कमी लेखतो आणि आपल्याला आपलं जीवन व्यर्थ वाटायला लागतं. पण सत्य काय? निरंकारी मिशन म्हणतं, हे जगच नश्वर आहे. जे जे डोळ्यांना दिसतं ते ते सर्व नाश पावणार आहे. एवढंच काय, आपलं शरीर सुद्धा नश्वर आहे. म्हणून संत म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून संत जनानो, आपलं जीवन मर्यादित आहे. इतरांच्याकडे काय काय हा विचार करून नैराश्यात जीवन जगण्यापेक्षा ईश्वरानं मला काय काय दिले हा विचार करून ईश्वराचं धन्यवाद म्हणायला लागलो तर आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात. आणि शेवटी आपलं मूल्य वस्तूवर ठरत नाही, तर जीवनातील नैतिक मूल्यावर ठरतं. म्हणून अध्यात्माची कास करा, जीवनमूल्याचा विकास करा आणि आपल्या जीवनात शांती मिळवा. प्रेमाने बोला. मुद्दा नंबर 2, कर्तव्याचा अहंकार म्हणजे मीपणा. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं मी हे सर्व करतो, म्हणजे मी करता आहे, माझ्यामुळं हा संसार आहे. पण ज्यावेळी आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत त्यावेळी जीवन नकोस वाटतं आणि जीवन व्यर्थ आहे असं वाटायला लागतं. पण सत्य काय आहे? निरंकारी मिशन म्हणतं, मी करता नाही तर तो परमपिता परमात्मा करताय. आपण निमित्त मात्र आहोत. कारण झाडाचं एक पानही त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना एके ठिकाणी म्हणतात, कर्मण्यवादी कारशे मा फलेषु कदाचन. म्हणजे हे अर्जुना, तू फक्त कर्म कर, त्याचं फळ कधी द्यायचं, केवढं द्यायचं, कसं द्यायचं हे मी ठरवणार, तो तुझा अधिकार नाही. म्हणून आपलं कर्म, आपला अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. म्हणून संत म्हणतात, यत्न कसून करीन मी, यश दे न दे तुझी सत्ता, हाची सोबत गुरुचा मानावा राम सर्वदा करता. म्हणजे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, फळाची चिंता ईश्वरावर सोडायची. म्हणून आपल्यातला कर्ताभाव सोडला आणि सर्व भार ईश्वरावर ठेवला तर मनामध्ये एक विश्वास वाढतो आणि मनाला शांती मिळते. मुद्दा नंबर 3, जीवनाचं खरं ध्येय न ओळखणं. बऱ्याच वेळा खाणं, पिणं आणि झोपणं एवढंच आपलं ध्येय समजतो किंवा भौतिक वस्तू मिळवणं म्हणजे ध्येय साध्य करणं असं आपण म्हणतो. म्हणजे गाडी, बंगला, बँक बॅलन्स. पण सत्य काय आहे? निरंकारी मिशन म्हणतं, स्वला ओळखणं म्हणजे अंतिम सत्य ओळखणं किंवा ध्येय ओळखणं. म्हणजे मी कोण आहे, मला इथं काय करायचं आहे आणि मला कुठे जायचं आहे हे जाणणं. जसा पावसाचा एक थेंब जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तो अस्वस्थ असतो, तसे या आत्म्याला जोपर्यंत परमात्म्याची ओळख होत नाही तोपर्यंत आपल्याला जीवन व्यर्थ वाटायला लागतं. म्हणून ब्रह्मज्ञान घ्या
आत्म्याची परमात्म्याशी ओळख करून घ्या आणि जीवनात सुख शांती अनुभवा. मुद्दा नंबर 4, ब्रह्मज्ञानाचा प्रकाश. जेव्हा आपल्या जीवनात सद्गुरू येतो आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते, तेव्हा आपल्याला समजतं की मी शरीर नाही तर आत्मा आहे, जो परमात्म्याचा अंश आहे. आणि हाच अंश इतर व्यक्तींच्या मध्ये सुद्धा आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल प्रेम तयार होतं आणि उत्सव आणि आनंद होतो. ब्रह्मज्ञानी महापुरुषाच्या आयुष्यात कायमच हा उत्सव असतो. जसं म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. जसं दिवाळी आणि दसऱ्याला घरात आनंदाचा उत्सव असतो, तसं ब्रह्मज्ञानी महापुरुषाच्या आयुष्यात कायम उत्सव असतो. म्हणून ब्रह्मज्ञान घ्या, एकाला जाणा, एकाला माना आणि एकामध्ये समर्पित व्हा, जेणेकरून तुम्हाला कधीच वाटणार नाही की माझं जीवन व्यर्थ आहे. प्रेमाने बोला. धन्य रंग.